अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। आज 23 मई 2023 और हम इस वक्त खड़े हैं बैतुस्सुबू फ्रैंकफर्ट में। मेरे साथ एक मेंबर उस फुटबॉल टीम के हैं जो अभी हालिया इंग्लैंड में होने वाले इंटरनेशनल फ़ुटबॉल टूर्नामेंट के अंदर कप लेके आए हैं। ये आप यूँ कह सकते हैं कि जमात अहमदिया में जो आगाज़ किया गया है वर्ल्ड वाइड मुख्तलिफ़ स्पोर्ट्स का, उसमें पहला वर्ल्ड कप जो है अहमदिया जमात के अंदर जो हुआ वो जर्मनी के हिस्से में रहा। तो उस इनसे थोड़ी अभी एक ये टूर लेके जा रहे हैं खुदामुल अहमदिया के तहत अमेरिका। वो है बास्केटबॉल की टीम है और फुटबॉल की। थोड़ा सा इनसे इंफॉर्मेशन लेते हैं दुआ की गरज से। जो दोस्त ये सुने वो दुआ भी करें, जो जर्मनी में हैं, जो अपने अपने मुल्कों की लिए दुआ करना चाहिए। अच्छा, आप थोड़ा पहले अपना तारफ़ करवा दें, फिर उसके बाद आगे हम। हाँ जी, मेरा नाम अदनान अवान है। मैं नायब मोहतमिम से तिस्मानी हूँ और हम अब इंशाल्लाह कल अमेरिका जा रहे हैं एक फ़ुटबॉल और बास्केटबॉल टूर्नामेंट के लिए। उसका नाम है मसरूर इंटरनेशनल स्पोर्ट्स टूर्नामेंट। माशाल्लाह। तो हम कल इंशाल्लाह निकलेंगे। अच्छा, आपके साथ कितने दोस्त हैं जो? तकरीबन 30 हैं, उसमें एक फ़ुटबॉल की टीम है, एक बास्केटबॉल की टीम है और फिर बुटखोया भी हैं जो। अच्छा जी। शायद जिन दोस्तों के इल्म में नहीं है और जो जवान इधर दूसरे ममालिक में बड़े हुए हैं, एक वक्त था कि हम रबवा में ये सिर्फ सुना करते थे कि कोई एक वक्त आएगा कि दुनिया में हमारा एक स्टेशन होगा, रेडियो स्टेशन, जिस पे हम ये सुना करेंगे कि जी जी हमारी जमात का। अब ये वक्त आ गया कि एक एक मुल्क में हमारे टूर्नामेंट हो रहे हैं, वर्ल्ड वाइड प्लेयर्स आ रहे हैं अहमदी और आपस में। क्योंकि कोई भी कौम जो दुनिया में तरक्की करती है उसका एक रूहानी तरक्की का एक होता है और एक जिस्मानी तरक्की का। उसके लिए ये जो स्पोर्ट्स हैं ये लाजमी है। तो खुदामुल अहमदिया तंजीम जो जर्मनी की बड़ी फ़ाल है, वो इस तरह के प्रोग्राम अक्सर जो होते हैं दुनिया में या इधर जर्मनी में, वो उसमें अपने जो प्लेयर्स हैं उनको शौक़ के साथ शामिल करवाते हैं। तो हमारी और कोई अगर कोई आप मैसेज देना चाहें जो शऊर जो देखने वाले उनके लिए, कोई अभी जो टीम जा रही है इसमें से बहुत सारे लड़के हैं जो पहली दफ़ा अमेरिका जा रहे हैं, वो उनके लिए एक नई या एक नई चीज़ है। तो अगर आप कुछ कहना चाहें तो हम उसको भी ऐड कर दें। मैं तो बस ये कहना चाहूँगा कि आप हमारे लिए दुआ करें, हम सही तरीके पे उधर पहुँचें और वापस आएँ, कोई मसले ना हों हमारे लिए। ठीक और हमारे जो सक्सेस के लिए भी दुआ करें। है, आमीन। चलें जी, बहुत शुक्रिया आपने टाइम दिया। उम्मीद है कि जिस तरह अभी आप फुटबॉल का कप लेके आए हाँ हैं जी, तो इस तरह ये अमेरिका से भी ये बास्केटबॉल और फुटबॉल का जो कप है वो आप लेके आएं। थैंक यू जी, टाइम देने शुक्रिया। इंशाल्लाह। Gegeben haben. So möge Allah bei jedem Einzelnen von uns die Fähigkeit geben, dass wir danach handeln und dass wir in unserem Akhlaq und auch in unseren sportlichen Fähigkeiten dann steigen und inshallah mit einem erfolgreichen Turnier zurückkommen. Heute so dieses Logo haben. So mit diesem Logo hier auf der Brust steigt natürlich auch ihre Verantwortung. Ich meine, Imam Sab hat schon sehr, sehr viel gesagt, ich will das gar nicht wiederholen. Aber seien Sie sich bewusst, dass alle Blicke auf Sie sein werden, auf Sie gerichtet sein werden. Und wie gesagt, mit dieser Fahrt nach Amerika steigt auch in gewisser Weise auch Ihre Verantwortung. Sie repräsentieren nicht nur eine Nation, sondern auch unsere Tanzim. Und
जहाँ भी आप जाएंगे, ob das am Flughafen ist, ob das im Flugzeug ist, wenn Sie outside Sightseeing machen oder halt auf dem Turnier, die Leute werden natürlich auf Sie gucken. Ja. So, nutzen Sie zum einen diese Möglichkeit, dass Sie sich selbst auch, also natürlich untereinander Freundschaften entwickeln, eine brüderliche Atmosphäre aufbauen und aufrechterhalten, aber versuchen Sie das auch so als einen Trip zu nutzen, um sich so spirituell auch weiterzuentwickeln. Also viele von uns, die mal in so Tarbiti-Klassen oder Batfal-Klassen mal unterwegs waren, die wissen, was das für so einen Effekt hat, wenn man in so einer Runde unterwegs ist. Also das gibt unheimlichen Push. Ja. Viele von uns sind schwach, jeder von uns, ich auch. Ja. Manchmal ist man in den Gebeten schwach, manchmal ist man in anderen Dingen schwach. Und das ist so eine Möglichkeit, dass man so als Kollektiv sich gegenseitig mitzieht. Und gerade die Älteren, die ein bisschen erfahrener sind, die sollten die Jüngeren mitziehen, die Jüngeren sollten mit ihrer Kreativität, mit ihren Elan, die Älteren wieder mitziehen. Ne? So, das muss auf jeden Fall sichtbar auch sein. Und ein Punkt, der auch sehr wichtig ist, wenn wir dort sind, wir sind Gäste, ja. So, natürlich haben Gäste auch Rechte, aber auch Gäste haben Pflichten. Ja? Diejenigen, die von ihnen aufmerksam die Khutbats von Huzur hören vor der Jalsa Salana UK, wissen, dass Huzur sich an die Gastgeber wendet und deren Pflichten und Rechte aufführt, aber umgekehrt auch die der Gäste. Und wir sind jetzt in der Funktion der Gäste dort. Das heißt, es kann mal sein, dass wir dort, wo wir hinkommen, gewisse Dinge vielleicht nicht so organisiert sind, wie wir es wünschen würden. Ja? Aber meine Bitte wäre, lassen Sie uns das sozusagen nie uns ansehen lassen, egal wie es ist, wir gehen dorthin und wir sind dankbar. Wir können immer mit einem Zeichen der Dankbarkeit dorthin gehen und alle Brüder, die wir dort begegnen werden, egal aus welchem Land die sind, so begegnen, als wären das Brüder aus Deutschland. Wo Tige, Malik Nationen, wir sind die Vertreter von Deutschland, aber ihr wisst, dass im Heiligen Koran, wenn über die Völker gesprochen wird, dann sagt Allah Ta'ala, dass Allah Ta'ala uns zu verschiedenen Völkern gemacht hat, damit wir uns erkennen. Also das Erkennungsmerkmal, der eine ist aus diesem Land, der andere ist aus diesem Land. Man hat gewisse kulturelle Unterschiede, aber aus Sicht eines Moments sollte dieser nationale Gedanke niemals so weit gehen, dass wir so natürlich in Jasbar, Kita und Europäer Gemeinschaft miteinander spielen. Ich habe mitbekommen, in UK auf dem Turnier war es auch im Finale richtig hitzig, aber lassen Sie uns versuchen, dass wir nie ein gewisses Level überschreiten in dieser Sache. Ja? So, wie gesagt, Fastabikul Khairab, das begleitet uns jetzt in dieser Tour, aber auf vielen Ebenen. Und diese Ebenen sollten wir uns immer wieder bewusst machen. Wir haben Rabisab dabei, Samasa versuchen sie auch davon zu profitieren, dass ein Rabisab dabei ist. Wir haben ältere Brüder dabei. So, das wäre sehr, sehr wichtig, dass Sie diese Punkte auch immer wieder reflektieren. Ja? Neben dem Sportlichen. Und ansonsten genießen Sie auch die Zeit in Amerika. Wer fliegt zum ersten Mal? Wahrscheinlich die meisten. Ich hätte wahrscheinlich fragen müssen, wer war schon mal dort? Das ist bestimmt auch, viele träumen davon, Amerika zu sehen, ja, und in New York. Da gibt es schon einige Sachen zu sehen. Versuchen Sie das auf jeden Fall auch mitzunehmen. Vielleicht kann man auch eine Sitzung mit Besulgan, also Nifsab, wenn das geht. Ich weiß nicht, ob ihr das angefragt habt. Wir haben angefragt, wir werden aber so solltet ihr versuchen, also versucht auch diese Sachen zu nutzen. Ja? Also Sobat Salim. Also das sind einmalige Gelegenheiten. Also jeder, der in der Vergangenheit schon mal so einen Trip gemacht hat, der wird das sein Leben lang nicht vergessen. So. Möge Allah eure Reise auch unvergesslich machen, in jeglicher Hinsicht. So, die sagen, oder? Was wir sagen.